हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही आलो आहे काजूमध्ये, कारण की बोंडं खूप झालेली आहेत. मध्ये पण आलो होतो, पण ते तेव्हा एवढी म्हणजे काढलेली बोंडं पण एवढी नव्हती. पण आत्ता खूप वाढले, कारण की कोकणातलं जे हवामान आहे ना, ते खूप असं काय म्हणू शकतो, एकदम उन्हाळा वगैरे आहे, खूप हीट आहे आणि त्याच्यामुळे ना काजू ह्या पटकन तयार होतात, बोंडं पटकन तयार होतात. तर आम्ही सगळेजण आज घरचे आलो आहे काजू जमा करायला, म्हणजेच काजू काढायला. कारण की माकडांचाही म्हणजे एवढा त्रास आहे ना, म्हणजे माकड झाडावरची बोंडं काढतात, खातात आणि टाकून देतात कुठेही बिया. आणि एखाद दुसरी बी जरी दिसली नाही ना, तरी शालजीव रात्री येऊन खाऊन टाकते. त्याच्यामुळे आज आम्ही सगळे घरचे आलो आहे, प्लस माणसं पण आहेत 2. आणि आता कसे सण आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकजण घरामध्येच असतं. सणाच्या वेळी कोण बाहेर मजुरीला वगैरे जात नाही. पण ठीक आहे, बघूया. त्यातल्या तर 2 माणसं वगैरे सांगितलेली आहेत. जर की आली तर आपण मी करू कामं, आणि जर की आपण सगळे आलोच आहोत घरचे, त्या घरचे पण आपण करणार आहोत काम. तर आज सगळे बोंडं वगैरे काढायचे काम चालू आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल, आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही आहे आपली सगळी बाग. हे बघा, ही मी आता खालच्या पट्ट्यात उभी आहे, पण आपल्याला वरती जायचं आहे, जेणेकरून तिकडे सगळी बोंडं झालेली आहेत. इकडच्या काजू थोड्या अजून कोवळ्या आहेत, कारण की नुकत्याच लागलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे फार कोवळ्या आहेत. हा बघा, ह्यांना तयार व्हायला खूप टाईम आहे अजून. पण आपल्या जी बोंडं वगैरे आहेत ती सगळी वरती तयार झाली, कारण की वरच्या पट्ट्यातला काजू खूप लवकर लागल्या होत्या आणि तिथल्याच आपल्या ओल्या काजू सगळ्या मार्केटमध्ये जातात. तर आता आपण जाणार आहोत वरती. डोंगर आहे असं चढायला. तर ह्या बघा काजू किती मस्त झाल्यात, ह्या बघा. तर अशी आता खाकटे पण होतात. ते बघा, ही अशी ठेवायची नाही. ही जर ठेवलीत ना बोंड होईपर्यंत, तर मग माकड वाट लावतात सगळी. त्याच्यामुळे आता आपण वरती जातोय. तर चला जाऊया. हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही आलो आहे काजूमध्ये, कारण की बोंडं खूप झालेली आहेत. मध्ये पण आलो होतो, पण ते तेव्हा एवढी म्हणजे काढलेली बोंडं पण एवढी नव्हती. पण आत्ता खूप वाढले, कारण की कोकणातलं जे हवामान आहे ना, ते खूप असं काय म्हणू शकतो, एकदम उन्हाळा वगैरे आहे, खूप हीट आहे आणि त्याच्यामुळे ना काजू ह्या पटकन तयार होतात, बोंडं पटकन तयार होतात. तर आम्ही सगळेजण आज घरचे आलो आहे काजू जमा करायला, म्हणजेच काजू काढायला. कारण की माकडांचाही म्हणजे एवढा त्रास आहे ना, म्हणजे माकड झाडावरची बोंडं काढतात, खातात आणि टाकून देतात कुठेही बिया. आणि एखाद दुसरी बी जरी दिसली नाही ना, तरी शालजीव रात्री येऊन खाऊन टाकते. त्याच्यामुळे आज आम्ही सगळे घरचे आलो आहे, प्लस माणसं पण आहेत 2. आणि आता कसे सण आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकजण घरामध्येच असतं. सणाच्या वेळी कोण बाहेर मजुरीला वगैरे जात नाही. पण ठीक आहे, बघूया. त्यातल्या तर 2 माणसं वगैरे सांगितलेली आहेत. जर की आली तर आपण मी करू कामं, आणि जर की आपण सगळे आलोच आहोत घरचे, त्या घरचे पण आपण करणार आहोत काम. तर आज सगळे बोंडं वगैरे काढायचे काम चालू आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडेल, आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही आहे आपली सगळी बाग. हे बघा, ही मी आता खालच्या पट्ट्यात उभी आहे, पण आपल्याला वरती जायचं आहे, जेणेकरून तिकडे सगळी बोंडं झालेली आहेत. इकडच्या काजू थोड्या अजून कोवळ्या आहेत, कारण की नुकत्याच लागलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे फार कोवळ्या आहेत. हा बघा, ह्यांना तयार व्हायला खूप टाईम आहे अजून. पण आपल्या जी बोंडं वगैरे आहेत ती सगळी वरती तयार झाली, कारण की वरच्या पट्ट्यातला काजू खूप लवकर लागल्या होत्या आणि तिथल्याच आपल्या ओल्या काजू सगळ्या मार्केटमध्ये जातात. तर आता आपण जाणार आहोत वरती. डोंगर आहे असं चढायला. तर ह्या बघा काजू किती मस्त झाल्यात, ह्या बघा. तर अशी आता खाकटे पण होतात. ते बघा, ही अशी ठेवायची नाही. ही जर ठेवलीत ना बोंड होईपर्यंत, तर मग माकड वाट लावतात सगळी. त्याच्यामुळे आता आपण वरती जातोय. तर चला जाऊया. आता ह्या ज्या ओल्या बिया आहेत ना, त्या बिया आपल्याला मार्केटमध्ये द्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये जे काही सुक्या बिया आहेत त्या आपण साईडला काढणार आहोत, आणि त्यातल्या ज्या ओल्या आहेत त्या आपल्या मार्केटला जाणार आहेत, आणि डेली आपल्या मार्केटला जातात ह्या बिया. तरी ते बघा, मी ज्या काही सुक्या बिया आहेत त्या काढतो, कारण की जेव्हा आपण ओल्या बिया काढतो ना, तेव्हाच एखादं बोंड आपल्याला दिसतं किंवा जास्ती बोंड दिसतात, तर आपण त्याचबरोबर काढतो. आणि एकत्र असतात काजू, ओला काजू आणि सुक्या काजू मिक्स असतात. त्याच्यामुळे ना ते आपल्याला काढावे लागतं साईडला, आणि नंतर मग 1-1 किलोची बॅग्स करून आपण ते मार्केटमध्ये देतो. तर इथे मी तेच करते, की सकाळच्या आपण ओल्या बिया काढलेल्या होत्या, तर त्याच्यामध्ये ज्या काही सुक्या बिया आहेत त्या इथे मी काढायला घेतलेल्या आहेत. तर आम्ही सगळेजणं आलो होतो इकडे, घरचे वगैरे आम्ही सगळे आलो आहे काजू काढायला, बोंडं काढायला, कारण की अजून माणसं मिळत नाही आहेत, कारण की सण आहेत. त्याच्यामुळे सणानिमित्त कोण बाहेर वगैरे पडत नाही. म्हणून उद्या आपल्याकडे आहेत माणसं, सो उद्या पण व्हिडिओ बघायला मिळेल तुम्हाला. सो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी सुक्या काजू आणि ओल्या काजू साईडला करते, जेणेकरून आपल्या त्या सगळ्या मार्केटला द्यायला. आणि डेली आपण ओल्या वगैरे काजू काढतो. आता तरी रेट 200 आहे, अजून कमी नाही झाला. इकडे सुक्या काजू आहेत, म्हणजे कमी तर 200वरतीच आहे. 250 होता. सो 250 जो काही दर होता ना, तो 3-4 दिवसातच 200वरती आला. पण त्यानंतर अजून काही आपल्याकडे काजू ज्या काही आहेत त्या काही आपल्या कमी झालेल्या नाही रेट ओल्या काजूंचा.
तर 7 नंबर काजू आहे त्याच्यामध्ये, कुठेतरी एखाद दुसरी 4 नंबर आहे, पण जास्तीत जास्त तुम्हाला 7 नंबर काजू बघायला मिळेल. आता आपल्याकडून होलसेलमध्ये पण काही जण घेतात काजू, मग ते 170-180 ने आपण वगैरे देतो, कारण की परत त्यांना त्याच्यात पण जे काय काजू घेतात त्याच्यामध्ये त्यांना पण प्रॉफिट झाला पाहिजे, त्याच्या दरम्याने असं पण घेतले जातात काजू. तर आम्ही आता गर वगैरे काढायला पण काजू ह्याच वापरतो, 7 नंबरच्या काजू. आणि त्याचा पण गर एकदम ठसठशीत असतो आणि चांगला बसतो वजनाला पण, त्याच्यामुळे 7 नंबर काजूचंच आम्ही हे करतो. आता इकडे बघा सुकी बोंडं वगैरे आहेत काजूची सगळी, तर ती पण आता आम्ही ते काढून ठेवलेली आहे ढीग. ते इथे बघा जमवायचं वगैरे काम चालू आहे. तर आम्ही घरचेच सगळे आलो होतो सकाळ सकाळ बागेमध्ये, आणि दुपारनंतर मग जायचं होतं घरी. तर इथे बघा बोंडं आहेत, तर अशी बोंडं काढावी लागतात आणि एका साईडला ठेवून नंतर मग त्याच्यावरची जी काही हे आहेत आपल्या बी आहेत त्या काढायच्या एका साईडने. तर अशा पद्धतीने सकाळीच आम्ही आलो मस्तपैकी बागेमध्ये, आणि आता बागेमध्ये आपल्या सर्रास फेऱ्या होत राहणार, कारण की काजू पण तयार होत आहेत. एखाद दुसरी जरी बी खाली राहिली पात्र्यामध्ये तरी शालजी खाऊन टाकते. आणि ऊन बघा, खूप सारं ऊन आहे, आणि हे असं डिग करावे लागतात एका साईडला, आणि नंतर मग काजू काढावे लागतात, कारण की बोंडं कशी पटकन काढावी लागतात. हे बघा शालजी ना अशी खाते गर रात्रीच्या याच्यामध्ये, त्याच्यामुळे रात्री त्यांना जास्ती दिसतं, त्याच्यामुळे ते खाऊन टाकतात. तर ह्या यंदाच्या आपल्या काजू आहेत, आणि आपल्या जास्तीत जास्त काजू ओल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे यंदा थोड्या कमी होऊ शकतात असं वाटतंय. बघूया आता जेवढ्या काही होतील तेवढ्या. तर हे बघा असे डिग पडलेले असतात, आणि नंतर मग त्याच्या बोंडं काढायची, बोंडं काढून झालं तर काजू घ्यायची. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे बघा इथे एक पिशवी भरली आहे, प्लस ही जी दुसरी पिशवी आहे त्याच्यामध्ये ओल्या काजू आहेत आपल्या, ज्या आपल्या मार्केटमध्ये जाणार, एक 20-25 किलो काजू आहेत या, तर या मार्केटमध्ये जाणार. तर चला आता इथे थांबणार आपण, तर चला बाय बाय.